शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना यावर्षी हळद काढणीला त्रास झाला, कारण क्षेत्र भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट, कारण क्षेत्र वाढलेलं असल्यामुळं काढणीला माणसं भेटले नाही किंवा उकळण्यासाठी कुकर भेटला नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदी अजूनही आहेत. आता काही जण पॉलिश करत आहेत, काहींनी मार्केटला माल विकलेला आहे. परंतु आता ही जी हळद आहे तर ही लवकरात लवकर वाळण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आपण जे पहिले व्हिडिओ टाकले होते तर त्यानुसार सुरुवातीला हळद आपण इथं उकळल्यानंतर ढीग लावले. ढीग जशाल तसे 3 दिवस ठेवायचे. त्याच्यानंतर 3 दिवस सपाट करायची. त्याच्यानंतर 2 दिवस थोडी पतली करायची. नंतर काय करायचं, तर लवकर वाळवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला इथं बांधी तयार करायच्या. जसे काय आपण बेड करतो शेतामध्ये तसे. तर याचं अंतर किती ठेवायचं, तर इथं असं 1 फूट ते 9 इंच अंतर ठेवायचं. आणि हा जो भाग आहे शीख, ही बांध आपली हळदीची, तर हे साधारणतः 1 फूट ते 9 इंचापर्यंत पुन्हा तशाच प्रकारचं अशा छोट्या छोट्या बांधी घालायच्या, जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश याच्या आतमध्ये जाईल आणि टॉपचा भागही तुम्हाला तापलेला दिसेल. संध्याकाळचा सूर्यप्रकाश या बाजूने जाईल आणि आतमध्ये हवा जी आहे, तर आता हवा जी आहे ती हवा या बाजूने आपल्याला इथं फिरायलेली दिसते. म्हणजे चांगल्या प्रकारे बघा, सध्या हवा या साईडला चालली, सकाळी या साईडने राहते. तर हवा आतमध्ये गेल्यामुळं चांगल्या प्रकारे एकदम हळद वाळल्या जाईल आणि हळद चिमणार नाही. कारण हे शीग लावल्यामुळं एकावर एक हळद अशी गोल साईजची येईल. एकदम ती मावचर याच्यातलं जाणार नाही. एकदम चांगल्या प्रकारे गोल साईजची राहील. आणि गोल साईजची राहिल्यामुळं याला आकार चांगला गोल लांब अशा प्रकारे येईल, भुईमुगाच्या शेंगासारखा गुळगुळीत. त्याच्यामुळं आपल्याला वजन पण हळदीचं चांगलं येईल. परंतु वाळवण्याचा कालावधी आहे हा 15 दिवसामध्ये आपला पूर्ण कंप्लीट होईल, जेणेकरून आपली हळद जास्त दिवस घेणार नाही. कारण टेम्परेचरसुद्धा भरपूर आहे आणि अशा प्रकारे शीक जर घातली तर भरपूर लवकर वाळेल. आणि वाळल्यानंतर आपल्याला लवकर मार्केटला नेता येईल, घरी नेता येईल किंवा पोती शिवून पॉलिश करून आपल्याला वेअरहाऊसला पण ठेवता येते. अशा प्रकारे व्यवस्थापन आपण करू शकता. आणि अशा प्रकारे हळद वाळवल्यास आपल्याला कमी दिवसात आपली हळद वाळून जाईल आणि आपण चांगल्या प्रकारे साठवणूकसुद्धा करू शकता.